आज आपण पाहणार आहोत लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. बघा, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे काय आहे ते. इफ ए फंक्शन इज एक्सप्रेस्ड ॲज प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स, quotient of functions in the form of f of x raised to g of x, in the form of x raised to x or x raised to f of x or f of x raised to x. बघा, फंक्शनचा टाईप कसा असेल. पहिलं लिहिलेलं आहे प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स. दोन किंवा दोनपेक्षा जास्त फंक्शन्स असतील आणि त्याचं प्रोडक्ट असेल तर, किंवा क्वोशंट ऑफ फंक्शन दोन फंक्शनचा भागाकार असेल तर, इन द फॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स दॅट इज द फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर, इन द फॉर्म ऑफ एक्स रेस टू एक्स और एक्स रेस टू एफ ऑफ एक्स और एफ ऑफ एक्स रेस टू एक्स. अशा टाईपचं जर एक्झाम्पल तुम्हाला दिलं असेल आणि त्याचं जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं असेल तर ते डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनची पद्धत यूज केली जाते. म्हणजेच काय केलं जातं बघा, वी यूज लॉगॅरिथम टू फाइंड आउट डेरिव्हेटिव्हज, हेन्स द प्रोसिजर इज नोन ॲज लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. इथं तुम्हाला काय करायचं आहे, लॉगॅरिथम घ्यायचं आहे. पहिल्यांदा लॉगॅरिथम घ्यायचा आहे आणि त्यानंतर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. इन दिस मेथड फर्स्ट वी टेक लॉगॅरिथम ऑन बोथ दी साइड्स, देन वी डिफरन्शिएट इट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ दी साइड्स. आपण एक्झाम्पल्स पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, y is equal to x raised to root x, given that y is equal to x raised to root x. इथं काय आहे, x raised to root x म्हणजेच काय, f of x raised to g of x आहे. f of x आहे तुमचा x आणि g of x आहे root x. असे जर टाईपचं एक्झाम्पल असेल तर पहिल्यांदा एक्झाम्पल ओळखायचं आणि त्यानुसार काय करायचं ते सॉल्व्ह करायचं. फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर पहिली प्रोसिजर तुमची असणार आहे टेकिंग लॉग ऑन बोथ दी साइड्स. दोघांचा लॉग घ्यायचा दोन्ही साईडचा आणि काय मिळते बघा, इथं लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू रूट एक्स. आता लॉग एक्स रेस टू रूट एक्स आपल्याला लॉगॅरिथमचा एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. लॉग ए रेस टू एम इज इक्वल टू काय असते, एम इंटू लॉग ए. त्यानुसार इथं काय येईल, रूट एक्स इंटू लॉग एक्स. बघा, पहिल्यांदा तुम्ही लॉगॅरिथम घ्यायचा, त्यानंतर ते सिम्प्लिफाय करायचं आणि त्यानंतर मग तुम्ही डिफरन्शिएट करायचं. एवढंच फक्त यामध्ये प्रोसिजर आहे. डिफरन्शिएटिंग बोथ दी साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स इंटू लॉग एक्स. लॉग वाय याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1/y इंटू डी बाय डी एक्स ऑफ वाय. हे जे आहे ते फंक्शन काय आहे तुमचं, लॉग वाय कंपोजिट फंक्शन आहे. तिथं एक्सचं फंक्शन नसून ते काय वाय व्हेरिएबलचं आहे म्हणून ते कंपोजिट फंक्शन आहे. मग आपण काय करतो, लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/x असते, त्यानुसार काय लिहिलं 1/y. फक्त काय करायचं, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू, इथं दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट रूल यूज करा. फर्स्ट फंक्शन आहे तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन आहे तसंच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. इथं काय मिळेल तुम्हाला 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू रूट एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स आहे तसंच आणि रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. आता इथं रूट एक्स आहे तसंच राहील. एक्स जो आहे तो फक्त काय लिहिला आहे, रूट एक्सच्या भाषेत लिहिला आहे, तो काय असणार आहे, रूट एक्स स्क्वेअर असेल प्लस लॉग एक्स डिवायडेड बाय 2 रूट एक्स. हा रूट एक्स आणि इथला एक रूट एक्स कॅन्सल होईल, फक्त तिथं काय राहील 1/√x प्लस लॉग एक्स डिवायडेड बाय 2 रूट एक्स. इथं तुम्हाला डिनॉमिनेटर सेम करायचं आहे, त्यासाठी इथं काय केलं, 2 न मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं आहे. 2/2 रूट एक्स प्लस लॉग एक्स डिवायडेड बाय 2 रूट एक्स. दोघांचा छेद समान झालेला आहे, फक्त न्यूमरेटरची काय होणार आहे, बेरीज होणार आहे आणि ते काय मिळेल तुम्हाला 2 प्लस लॉग एक्स डिवायडेड बाय 2 रूट एक्स. आपल्याला व्हॅल्यू फक्त डी वाय बाय डी एक्सची फाइंड आउट करायची आहे. मग काय येणार इथं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय इंटू 2 प्लस लॉग एक्स डिवायडेड बाय 2 रूट एक्स. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आपल्याला जे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे ते आन्सर जे काढायचं आहे ते पूर्ण फंक्शन ऑफ एक्समध्ये असलं पाहिजे. इथं वाय आलेलं आहे, शेवटी वायची व्हॅल्यू एक्समधली पुटअप करायची. काय आहे ती, वाय म्हणजे दिलेलं फंक्शन एक्स रेस टू रूट एक्स आणि हे तुमचं झालं फायनल आन्सर. सेकंड एक्झाम्पल आहे बघा, डिफरन्शिएट साइन एक्स रेस टू टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय आहे इथं, फंक्शन रेस टू फंक्शन आहे. मग आपण एक्झाम्पल ओळखलेलं आहे. आपण काय घेणार आहे, पहिली स्टेप टेकिंग लॉगॅरिथम ऑन बोथ दी साइड्स. दोन्ही साईडचा लॉग घ्या. लॉग ए रेस टू एन
नुसार काय लिहिणार आहे तुम्ही, इथं लिहिलेलं आहे बघा, log m raised to n n इंटू log m, त्यानुसार tan x इंटू log x. एवढं सिम्प्लिफाय केलं की मग डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू x. dy dx ऑफ log y इज इक्वल टू dy dx ऑफ tan x इंटू log of sin x. log y चं डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू dy by dx येईल. इथं प्रोडक्ट रूल यूज करा, फंक्शन आहे तसंच, पहिलं फंक्शन आहे तसंच, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. tan x आहे तसंच, लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, हे कंपोजिट फंक्शन आहे 1/sin x इंटू काय येणार आहे dy by dx ऑफ sin x प्लस लॉग ऑफ sin x आहे तसंच, टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे sec square x येणार आहे. इथं टॅन जो आहे तो आपण काय लिहिला आहे, इथं sin upon cos 1/sin x आहे तसंच sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x. इथं आता इथला sin x हा sin x कॅन्सल होईल, हा cos x आणि इथला cos x कॅन्सल होईल आणि इथला जो sec square आहे तो पहिल्यांदा लिहिला आहे इंटू काय येणार आहे log of sin x. कॅन्सल झाल्यामुळे इथे आन्सर 1 येईल प्लस sec square x इंटू log of sin x. dy by dx आपल्याला व्हॅल्यू dy by dx ची काढायची, हा y मल्टिप्लाय केला, इकडे काय हा डिवाइड केला, इकडे काय होईल मल्टिप्लाय होईल आणि शेवटी तुम्ही काय करायचे y ची व्हॅल्यू पुटअप करायची. थर्ड एक्झाम्पल बघा, y इज इक्वल टू x रेज टू sin x प्लस sin x रेज टू x. आता इथं फंक्शन रेज टू फंक्शन प्लस फंक्शन रेज टू फंक्शन आहे. इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं डायरेक्ट आपण लॉगॅरिथम घेऊ शकत नाही, तर काय, कारण की इथं दोन फंक्शन्स आहेत, इथं काय दोन फंक्शन्स आहेत. पहिलं फंक्शन त्यासाठी आपण कन्सिडर करायचं u, दुसरं फंक्शन जे आहे ते कन्सिडर करायचं v. त्यामुळे काय मिळते तुम्हाला y इज इक्वल टू u प्लस v. डिफरन्शिएटिंग केलं विथ रिस्पेक्ट टू x ने तर काय इथे मिळणार तुम्हाला dy by dx इज इक्वल टू du by dx प्लस dv by dx. नाव अप्लाइंग लॉगॅरिथम डिफरन्शिएशन टू बोथ u अँड v. आता u जो आहे ते सेपरेट फंक्शन आहे x रेज टू sin x, एक फंक्शन रेज टू फंक्शन आहे. इथं तुम्हाला सेपरेट लॉगॅरिथमच्या डिफरन्शिएशनने ते एक्झाम्पल सोडवायचं आहे, व्हीचंही तसंच सोडवायचं आहे आणि दोघांची काय करायची ॲडिशन करायची, कारण इथं फंक्शन रेज टू फंक्शन असे दोघांची काय आहे ते ॲडिशन आहे, तुम्हाला डायरेक्ट पहिल्यांदाच लॉगॅरिथम घेता येणार नाही. Taking logarithm on both the sides, we get log u is equal to log of x raised to sin x. Log u is equal to sin x into काय असेल log x असेल. डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू x. इथं u चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1/u, log u चं 1/u इंटू डी बाय डी एक्स ऑफ u इज इक्वल टू प्रोडक्ट रूल इथं यूज करा 1/u डी बाय डी एक्स ऑफ u काय असणार आहे du by dx इज इक्वल टू sin x, log x चं डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस log x sin x चं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे cos x असणार आहे आणि du by dx इथं u जो आहे तो डिवाइड केलेला आहे, इकडे आल्यानंतर काय होईल मल्टिप्लाय होईल आणि शेवटी u ची व्हॅल्यू पुटअप करा, काय आहे ती x रेज टू sin x. त्याला इक्वेशन काय म्हटलंय सेकंड म्हटलेलं आहे. नाव कन्सिडर v इज इक्वल टू sin x रेज टू x. टेकिंग log on both the sides, log v is equal to log of x raised to x. इथे सिम्प्लिफिकेशन काय होईल x into log of sin x. Differentiating both sides with respect to x, d by dx of log v is equal to d by dx of x into log of sin x. Log v चा डेरिव्हेटिव्ह 1/v into d by dx of v is equal to, इथं प्रोडक्ट रूल x आहे तसंच, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह फर्स्ट सेकंड फंक्शन आहे तसंच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. x आहे तसंच राहील, log ऑफ sin x कंपोजिट फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल 1/sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x प्लस log ऑफ sin x इंटू x चं डेरिव्हेटिव्ह असेल 1/v dv by dx x/sin x, sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x प्लस log ऑफ sin x आणि v इथं काय मिळेल तुम्हाला cos x अपॉन sin x इथं लिहिलेलं आहे. cos x अपॉन sin x काय येणार आहे cot x प्लस log ऑफ sin x. हा v जो आहे मल्टिप्लाय केलाय, इकडे इथं डिवाइड आहे, RHS ला आल्यानंतर काय होईल मल्टिप्लाय होईल आणि शेवटी v ची व्हॅल्यू पुटअप करा sin x रेज टू x. इक्वेशन 1 2 3 वरून आपण व्हॅल्यू पुटअप करणार. इक्वेशन 1 आहे आपलं dy by dx इज इक्वल टू du by dx प्लस dv by dx आणि 2 आणि 3 च्या व्हॅल्यू पुटअप करा du by dx ची आलेली आणि dv by dx ची. हे असेल तुमचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, y is equal to root sin x plus root sin x plus root sin x up to infinity. Show that dy by dx is equal to cos x divided by 2y minus 1. बघा गिवन y is equal to दिलेलं तुमचं फंक्शन लिहा
इथं फक्त सोपं एक्झाम्पल आहे. काय करायचं बघा, स्क्वेअरिंग ऑन बोथ दी साइड्स, दोन्ही साईडचा स्क्वेअर घ्या. वायचं काय होईल, वाय स्क्वेअर प्लस इथं साइन एक्स जो आहे त्याचं स्क्वेअरिंग केल्यानंतर त्याचं रूट जाईल आणि रूट साइन एक्सच्या ऐवजी इथं काय येईल, मिळेल तुम्हाला साइन एक्स प्लस इथले जे रूट साइन आहेत ते असे आहे तसेच राहतील, त्यामध्ये चेंज होणार नाही. चेंज जो आहे तो पहिल्या रूटमध्ये असणार आहे, कारण त्याचं फक्त आपण स्क्वेअरिंग केल्यानंतर रूट साइन जातं. बट रूट साइन एक्स प्लस रूट साइन एक्स अप टू इन्फिनिटी इज इक्वल टू, ही जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, वाय आहे, जी आपल्याला दिलेली आहे. ह्या रूटसाठी आपण ती व्हॅल्यू काय पुटअप करू शकतो, वाय पुटअप करू शकतो. इथं काय मिळेल तुम्हाला, वाय स्क्वेअर प्लस साइन एक्स प्लस वाय. हा जो वाय RHSला आहे प्लस तो साइन एक्स प्लस वाय. आता डेरिव्हेटिव्ह घ्या बोथ दी साइड्स. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी बाय डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू डी बाय साइन एक्स प्लस वाय. वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे तुमचं, 2y इंटू डी बाय डी एक्स ऑफ वाय आणि साइन एक्सचं वायचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर काय येईल, 2y इंटू वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी वाय बाय डी एक्स, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे डी वाय बाय डी एक्सच्या टर्म्स जे आहेत ते एका साईडला घ्या. काय मिळतील, 2y इंटू डी वाय बाय डी एक्स मायनस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. त्यामधून डी वाय बाय डी एक्स कॉमन काढा, काय मिळेल तुम्हाला, 2y मायनस 1 इज इक्वल इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. आणि शेवटी डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, कॉस एक्स डिवायडेड बाय 2y मायनस 1 इज प्रूव्ड. इथं तुम्हाला अशाच एक्झाम्पल्सवरती काय दिलेलं आहे, एक्झरसाइज दिलेला आहे बघा. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनमध्ये y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स, फंक्शन रेस टू फंक्शन आहे. पहिल्यांदा ओळखलं की आपण हे कशाने सोडवायचं आहे, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. काय करायचं, पहिली स्टेप, टेकिंग लॉग ऑन बोथ दी साइड्स. लॉग एम रेस टू एन हा काय असतो, एन इंटू लॉग एम. त्यानुसार काय लिहायचं, जो तुमची पॉवर असेल ती पहिल्यांदा इंटू लॉग ऑफ ते फंक्शन लिहायचं आणि नंतर मग डेरिव्हेटिव्ह काढायचं. इथं काय, फंक्शन रेस टू, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघा, फंक्शन रेस टू फंक्शन प्लस फंक्शन रेस टू फंक्शन. इथं हे एक्झाम्पल u प्लस व्ही नुसार सोडवायचं. म्हणजे पहिलं फंक्शन जे आहे ते u कन्सिडर करा, दुसरं फंक्शन जे आहे ते v. यूचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढा, व्हीचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढा, त्यांची ॲडिशन म्हणजे काय असणार आहे, डी वाय बाय डी एक्स असणार आहे. u पण काय, फंक्शन रेस टू फंक्शन आहे, जे आपण 2-3 नंबरचं एक्झाम्पल सोडवलं त्यानुसार टेकिंग लॉग ऑफ बोथ दी साइड्स आणि डेरिव्हेटिव्ह घ्या, त्यांची ॲडिशन म्हणजे तुमचं फायनल आन्सर असेल. हेही तसंच आहे. एक्झाम्पल तुम्ही सोडवा आणि काय प्रॉब्लेम येत असेल तर मला विचारा. एक्झाम्पल अतिशय सोपे आहेत. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन अतिशय सोपं आहे, फक्त फंक्शन रेस टू फंक्शन असेल. पहिलं जे दिलेलं आहे तुमचं काय दिलेलं आहे पहिले, की त्याचा टाईप कसा असेल, प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स किंवा कोशंट ऑफ फंक्शन्स असेल, फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर अशा टाईपच्या मध्ये ते एक्झाम्पल कशाने सोडवायचं आहे, लॉगॅरिथमने सोडवायचं आहे. एक्झाम्पल सोडवा. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह चॅप्टरसाठी महत्त्वाचं काय असणार आहे, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पार्ट असणं, डेरिव्हेटिव्हचे रूल्स पार्ट असणं आणि त्याचबरोबर कंपोजिट फंक्शन ओळखता येणं. ते जर सगळं माहिती असेल तर तुम्हाला हा चॅप्टर इझी आहे. आणि आता तुम्हाला सुट्टी आहे, लॉकडाऊनचा पिरियड आहे, तुम्ही त्याचे फॉर्म्युले जे आहेत ते पाठ करायचे आहेत.